नमस्कार, मी डॉक्टर विनया पाटील हॅलो डॉक्टरच्या या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून। प्रेक्षको, ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं। जुनं सोनंच काय तर जुन्या चालीरीती परंपरा ह्या सुद्धा सोन्या इतकेच अमूल्य आहे। म्हणजे असं बघा, पूर्वीच्या काळी लोक हे ताजं अन्न म्हणजे सकाळचं सकाळी आणि रात्रीचं रात्रीच जेवण बनवायचं। इतकंच काय तर दिनचर्या ऋतुचर्या बाहेरचं खाणं सोडा तर हॉटेलात जाणं सुद्धा कमीपणाचे समजायचे। तर तिथे मात्र सध्याची पिढी ही फ्रीजमधील अन्न खाणं, हवाबंद पाकिटातील अन्न खाणं, बाहेरचं खाणं इतकंच नाही तर हॉटेलात जास्त आणि घरी कमी खाणं हा ट्रेंड समजू लागले। प्रेक्षको, ही सहजता उपलब्धता जशी आपल्या जेवणात आली आहे त्यामुळेच आरोग्य सुद्धा आपलं बिघडलंय आणि त्यामुळेच आजार सुद्धा सहजपणे आपल्या आयुष्यात आलेत। असाच एक आजार म्हणजे मधुमेह। मधुमेह कधीच पिछाव सोडत नाही ही झाली जुनी संकल्पना। तर मधुमेह पूर्णपणे बरा करता येऊ शकतो तो कसा? त्यासाठी पथ्यपाणी काय आहे, आहार कोणता घ्यायचा, आयुर्वेदीय उपचार यावर खास कोणते आहेत, या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत। खास आजच्या विषयात मधुमेह आणि आयुर्वेद यावर आपल्याला मार्गदर्शन करतील ओमकार आयुर्वेदाचे संस्थापक डॉक्टर सत्यन गुजर। नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। डॉक्टरांचा परिचय मी आपल्याला असा देऊ इच्छिते। डॉक्टर सत्यन गुजर हे महाराष्ट्रातील परिचित असे एक व्यक्तिमत्व आहे। डॉक्टरांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केली आहे। गेल्या 18 वर्षापासून डॉक्टर पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय प्रॅक्टिस करत आहेत। पाठीचे विकार, पाठीच्या मणक्याचे आजार, स्त्री पुरुष वंध्यत्व यासारख्या अनेक आजारात डॉक्टरांचा हातखंडा आहे। विशेष म्हणजे मधुमेह रुग्णांचे औषध गोळ्या आणि इन्सुलिन बरं करण्यात डॉक्टरांना यश मिळालेले आहे। त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे मधुमेह आणि आयुर्वेद या विषयाविषयी तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असतील। ती प्रश्न आणि आमच्या तज्ञ डॉक्टरांची उत्तरे घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर, ते असे आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050। कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा। तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण फोन जेव्हा कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला आवाज हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। मधुमेह सर असं नाव आहे, नाव फार गोड आहे पण मात्र फार कडूपणा त्यात भरलेला आहे आणि आज आपण त्याच आजाराविषयी चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण काय सांगणार? कसं आहे, अकबर आणि बिरबलाची करपलेल्या भाकरीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे। अकबर जेव्हा विचारतो की भाकरी का करपली त्यावेळेला बिरबलाचं उत्तर खूप समर्पक आहे की ती बदलली नाही म्हणून, ती बाजू बदलली नाही म्हणून करपली। अतिशय, आणि हीच जी गोष्ट आहे ती कितीतरी आजारांच्या चिकित्से बाबतीत लागू होते। डायबिटीज असू देत, ब्लड प्रेशर असू देत, हृदयविकार असू देत, पीसीओडी सारखा आजार असू देत, कॅन्सर सारखे आजार असू देत, ह्यांची ट्रीटमेंट वर्षानुवर्ष ह्यांची चौकट इतकी फिक्स झालेली आहे रुग्णांच्या मनामध्ये की आपण ह्याच पद्धतीने ट्रीटमेंट केली तरच ती ट्रीटमेंट होते, नाही तर आपण चिकित्सा करतोय की नाही। कॅन्सरच्या बाबतीत तर ही गोष्ट इतकी लागू होते की कॅन्सर झाल्यानंतर आपण जर केमोथेरपी करत नसू, रेडिएशन करत नसू तर आपण आपल्या पेशंटसाठी काही ट्रीटमेंट करत आहोत की नाही हा प्रश्न रुग्णाच्या मनामध्ये निर्माण राहतो। म्हणजे कॅन्सर झालं की केमोथेरपी आलीच हे समीकरण झालेलं आहे, पण ती फक्त भाकरीची एक बाजू आहे, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। दुसरी बाजू जी आहे त्याच्याबद्दल लोक अनभिज्ञच असतात की या पद्धतीने पण ट्रीटमेंट होऊ शकते। प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, आपण फक्त एकाच बाजूने बघत असतो। दुसरी बाजू काय आहे त्याच्याकडे आपण बघितलं गेलं, मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिलं जाणं खूप महत्त्वाचं आहे। आपण फक्त डायबिटीसचा, आपला जो मेन विषय आहे डायबिटीसचा, त्या बाबतीत हीच गोष्ट होते। साखर वाढते, सगळे औषधं आपण वर्षानुवर्ष घेतोय, कधी कमी होते कधी जास्त होते, मग गोळ्या आपण बदलतो, व्यायामाचे तास वाढवतो, सगळं करून झालं तरी साखर कमी होत नाही की मग इन्शुलिनचे डोस सुरू होतात, इन्शुलिनचे युनिट्स वाढत जातात। हे सर्व करून सुद्धा अशी वेळ येते की कॉम्प्लिकेशन डायबिटीसचे दिसताच आहेत। एका बाजूला किडनीचा प्रॉब्लेम सुरू होतोय, डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही अशी गोष्ट होते, काही काही पेशंटना गँग्रीन होतं असा प्रकार होतो। त्वचा विकार आणि डायबिटीस यांचं तर समीकरणच आहे। बऱ्याच डायबेटिक पेशंटला अनेक वेगवेगळे त्वचा विकार होत असतात, त्यांनी पेशंट त्रस्त होऊन जातो। आणि अशा सर्व गोष्टी झाल्यानंतर औषधं तर वेगवेगळी आपण करतोय पण शुगर तर कंट्रोलमध्ये होत नाही। हे झाल्यानंतर मग काय करायचं असं मोठं प्रश्नचिन्ह
रुग्णाच्या समोर उभं राहत असतं. मग अशा वेळेला आपण जी दुसरी बाजू आहे ती बघणं गरजेचं आहे, कारण नक्की आपल्या गोष्टी कुठे चुकतायत ह्या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात होणं गरजेचं आहे. मग ह्या सर्व गोष्टी आल्या, तुमची दिनचर्या, तुमची ऋतुचर्या, तुमचा रोजचा आहार कसा आहे, तुमचा व्यायाम कसा आहे आणि तुमची औषधं, या सगळ्या गोष्टींपासून मग मुळापासून जर सुरुवात केली तर मग आपल्याला ह्याचं उत्तर शोधू शकतं आणि खरंच डायबिटीस बरा होऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये गेल्यानंतर लक्षात येऊ शकतं की अरे प्रॉपर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आपण इन्शुलिन सुद्धा बंद करू शकतो, औषधं पण बंद करू शकतो. आणि डायबिटीस सारखा म्हणजे बऱ्याच वेळेला डायबिटीस म्हणजे आपला मित्र म्हणून समजायचं, अशी एक संकल्पना रुजवली जाते रुग्णाच्या मनात की आता आयुष्यभर राहणारा साथी, तर त्याला बरोबर कसं आपण जुळून घ्यायचं असं पेशंटच्या मनावर बिंबवलं जातं. पण तशी गोष्ट नाहीये. स्वाभाविक आहे, आजार हा सोपा आहे असं नाहीच. आयुर्वेदाने तो सुद्धा त्याला याप्य असं म्हणलेलं आहे की जो बरा होईल अवघड, किंवा जर औषधं चालू असतील तर नियंत्रित राहणारा, नाहीतर पुन्हा वाढणारा, असंच आजाराचं स्वरूप आहे. पण त्याच्यासाठी ते वाढू नये म्हणून, कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून आयुष्यभर औषधांवर डिपेंड न राहता योग्य औषध आत्ताच घेऊन नंतर फक्त आहारावरच आपण नियंत्रित कसं करू शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून योग्य उपचार घेतले तर नक्कीच साध्य होऊ शकतात. डॉक्टर, तुम्ही खूप छान सांगितलं आता, म्हणजे अगदी पहिल्याच भागात आपल्या पहिल्याच प्रश्नात आपल्याला कळालं की मधुमेह हा बरा होऊ शकतो, फक्त त्याला गरज आहे योग्य उपचाराची, योग्य संशोधनाची, शोधन करण्याची. तो आजार कशामुळे होतो. आता डॉक्टर, पूर्वी म्हणजे असं म्हटलं तरी काय हरकत नाही की आई वडिलांमध्ये दिसतो तो डायबिटीस, आजी आजोबांमध्ये नव्हता. ही जी जनुकीय बदल झालेले आहेत किंवा आपल्या आहारातले विहारातले जे बदल झाले त्याच्यामुळे आपण मधुमेह हा आजार आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलाय. तर हे नक्की एवढे जे आजार पटकन येतात त्याच्या मागे कारण काय आहे? डायबिटीस सुद्धा आयुर्वेदाने सांगताना बीजदृष्टीमुळे होणारे जे काही आजार आहेत त्यातला प्रमेह हा सुद्धा महत्वाचा व्याधी आहे. कुष्ठ आहे, जसं डायबिटीस, मधुमेह म्हणजे बीजदृष्टी आई वडिलांना असेल, आजोबांना आहे, आणि त्याच्यामुळे जे काही तुमचं बीज तयार होतानाच तसं झालेलं आहे त्याच्यामुळे मुलांना होण्याचा संभव जास्त असतो. पण आई वडिलांना आहे म्हणून मुलांना होतोच असं नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण आई वडिलांना आहे म्हणजे आम्हाला होणारच असं पण धरून चालणारे, मनामध्ये पक्के खुणगाड बांधणारे बरेच जण दिसतात, पण तशी गोष्ट बिलकुल नाहीये. जर तुमचा आहार योग्य असेल, तुम्ही सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेत असताल, तरी फॅमिली हिस्ट्री असेल तरी सुद्धा तुम्हाला डायबिटीस होऊ शकत नाही. फक्त त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. हे झालं एक प्रमुख कारण की जे काही तुमचे फॅमिली हिस्ट्री आहे आणि तुमचा आहार विहार पण चुकीचा आहे. तर डायबिटीस होण्यामागे प्रमुख कारण कोणतं, तर व्यायामाचा अभाव सगळ्यात महत्वाचं काम. नक्कीच डॉक्टर, मी थोडंसं तुम्हाला मध्ये थांबवते कारण आपल्याला पूर्ण कारण ऐकायची. आपल्याला एक फोन आलेला आहे. महादेव गुरेवार बोलतायत आपल्याशी. हॅलो मॅडम. बोला, आपला प्रश्न विचारा. मॅडम, डोळ्याचा त्रास खूप होऊन राहिला. ते म्हणजे मधुमेहामुळे होऊ शकते का? त्यांना आता ऑलरेडी डायबिटीस आहे का? पहिलं होतं, पहिलं 1-2-3 वर्ष अगोदर चेक केलं तेव्हा डायबिटीस होतं. ते पुन्हा नंतर आईनं सोडून दिले ते गोळ्या वगैरे, रासायनिक गोळ्या असल्यामुळे ते सोडून दिलं. मग त्यांची ब्लड टेस्ट तुम्ही शेवटची कधी बघितली होती? साखर कधी तपासली होती? साखर वगैरे तपासलीच नाही. ओके, बरं. मग आता दिसत नाहीये का डोळ्यांना व्यवस्थित? डोळ्याचं म्हणजे खूप चमकल्यासारखं घर 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 असा आवाज येतो खूप. खूपच दूरचं वगैरे दिसतच नाही, मध्यम वगैरे दिसते खूपच. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तुमचा प्रश्न समजला सर. मधुमेह रुग्णांनी मुळातच दर 3 महिन्यानंतर चेकअप करण्याची खूप गरज असते, पण तरी काय तुम्ही मार्गदर्शन कराल? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि खूप जणांच्या बाबतीत ही लागू होणारी गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला डायबेटिक पेशंटमध्ये ही गोष्ट घडत असते. डायबिटीस हा आजार असा आहे म्हणजे सुरुवात त्याची प्रमेहापासून होते, नंतर तो मधुमेहात कन्वर्ट होतो आयुर्वेदानुसार. फक्त डायबिटीसची सुरुवात आहे त्यावेळेला बऱ्याच पेशंटमध्ये लक्षणं दिसत नसतात की पेशंटला काहीच त्रास होत नसतो. बऱ्याच वेळेला कोणतं तरी ऑपरेशन करायचं असतं किंवा जनरल चेकअप करत असताना लक्षात येतं की अरे साखर एकदम वाढलेली आहे, किंवा कोणतं तरी ऑपरेशन करायचे टेस्ट करतो त्यावेळेला 400च्या वर साखर गेलेली असते, किंवा कधीतरी एकदम चक्कर येऊन एखादा पेशंट पडतो आणि त्यावेळेला आपण बघतो तर साखर खूप वाढलेली असते. कारण रुग्णाला त्रास काहीच होत नसतो आणि जो होत असतो तो हा डायबिटीसमुळे होतो मला माहित नसतं. बरेच रुग्ण असे असतात की मला डायबिटीस लक्षात आला होता तेव्हा साखर वाढली होती, पण मला त्रास काहीच होत नाहीये, मग मी गोळ्या कशासाठी घेऊ? उलट मला गोळ्या घेतल्यानंतर त्रास वाढतो, चक्कर येते, मला त्या गोळ्या सूट होत नाहीत म्हणून मी गोळ्याच घेत नाही आणि चेकही करत नाही कारण त्रास होत नाही. पण अशी गोष्ट नाही, ही गोष्ट तुम्ही फार चुकीची करताय. डायबिटीस ही जी गोष्ट आहे
फक्त साखर वाढणं म्हणजे डायबिटीस नव्हे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला एक समज झालेला आहे, ब्लड शुगर वाढणं म्हणजे डायबिटीस, साखर नियंत्रणात असेल म्हणजे डायबिटीस आपला कंट्रोलमध्ये आहे, शुगर आपली वाढलेली आहे म्हणजे डायबिटीस कंट्रोलमध्ये नाहीये. तशी गोष्ट बिलकुल नाही. 10 निकषांपैकी एक निकष म्हणजे ब्लड शुगर असते. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की डायबिटीस 100-150च्या आत आहे, शुगर कधीच वाढलेली नाही, पण एकदम किडनी फेल्युअर झाले असं लक्षात येतं, एकदम डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे असं लक्षात येतो. कारण शुगर तुमची फक्त ब्लड शुगर नियंत्रणात आहे म्हणजे इतर सर्व गोष्टी शरीरातल्या नॉर्मल आहेत, किंवा डायबिटीसचा इतर पेशींवर किंवा शरीरावर जो परिणाम झालेला आहे तो होत नाही अशी गोष्ट नाहीये. आजींच्या बाबतीत तेच होतंय, त्यांना काही त्रास होत नाही म्हणून त्या गोळ्या घेत नाहीयेत, पण त्याचा परिणाम मधुमेहाचा जो काही डोळ्यांवर होतो आहे तो होतोच आहे, एका बाजूला शरीरावर होतोच आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा त्रास सुरू झालेला आहे, त्यांना दिसत नाहीये किंवा इतर लक्षणे दिसत आहेत. त्याच्यामुळे एकतर पहिली त्यांची औषधं सुरू करा. ब्लड टेस्ट केलेल्या नाही तितक्या महिने ते आधी करून घ्या. डायबिटीसमध्ये सगळ्या टेस्ट करून घेत राहणं किंवा नेहमी चेकअप करत राहणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मग ते किडनीशी संबंधित असू देत, डोळ्यांशी संबंधित असू देत, रेग्युलर ब्लड शुगर असू देत किंवा इतर टेस्ट असू देत, ह्या खूप महत्त्वाच्या असतात. ते आधी सुरू करा. आता ॲलोपॅथिक तुमचे जे काही औषधं असतील ती सुरू करा. आयुर्वेदिक योग्य औषधोपचार सुरू करा. त्यांचे प्रॉपर सर्व निदान होणं, त्यांची प्रकृती कोणती आहे, त्यांचा मधुमेह होण्यामागे काय कारण आहे, त्या सगळ्यांचा विचार करून चिकित्सा होणं गरजेचं आहे. म्हणजे हळूहळू तुमचे ॲलोपॅथिक औषधं कमी करून आपण आयुर्वेदिक औषधांवर पण नियंत्रण आणू शकतो आणि तो पूर्णतः कसा बरा होईल ही गोष्ट सुद्धा बघू शकतो. त्याच्यामुळे आधी पहिल्यांदा डायबिटीसमुळे डोळ्यांवर परिणाम झालेला आहे, त्या दृष्टीने आधी डायबिटीसच्या दृष्टीने साखर नियंत्रणात राहण्यासाठी आयुर्वेदाने याचा खूप गहन विचार केलेला आहे की रेटाण्यावर परिणाम का होतो, किडनीवर परिणाम का होतो, नक्की डायबिटीस होतोय आणि त्याच्यावर परिणाम होतोय एवढी गोष्ट फक्त बघून चालणार नाही, का होतोय हे बघणं गरजेचं आहे. कसं आहे, दोऱ्याला गाठ कशी पडली आहे हे तुमच्या लक्षात आलं, पे कसा बसलाय तर तुम्ही ते सोडू शकता. नुसतेच ओढाताण करून तो दोरा तुटेल पण गाठ सुटणार नाही. तशीच गोष्ट आहे ज्यावेळेला डायबिटीस, कॅन्सर, किडनी फेल्युअर ह्यासारखे मोठे आजार असतात ना, थायरॉइड, वर्षानुवर्ष तुम्ही नुसतीच औषधं का घेताय त्याचं कारणच ते असतं. आपण औषधं घेत राहतोय, फक्त ब्लड टेस्ट करतोय, साखर वाढली, युनिट वाढवा किंवा डायबिटीसच्या गोळ्या वाढवा, थायरॉइड सारख्या याच्यामध्ये तीच गोष्ट असते. तशी गोष्ट नाहीये. नक्की शरीरात काय बदल झाला म्हणून डायबिटीस होतोय, थायरॉइड होतोय, कॅन्सर होतोय, प्रत्येकाचं निदान आयुर्वेदानुसार बदलत असतं आणि त्याचा विचार करणं गरजेचं असतं, त्यानुसार ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही अगोदर त्यांची औषधं सुरू करा, जी त्यांची रेग्युलर आधी चालू होती ती चेक करून घ्या, योग्य आयुर्वेदिक उपचार सुरू करा, म्हणजे पुढे प्रॉब्लेम अजून वाढणार नाहीत. नक्कीच. प्रेक्षको, खाण्यामध्ये जगणं असतं का जगण्यामध्ये खाणं असतं, हे खरंच हा प्रश्न आहे आणि हाच आपण सोडवायचा असतो. आपल्या तत्वाने, आपल्या विचाराने, योग्य विचाराने आपलं आपलं खाणं निवडायचं असतं आणि जीवन हे तंदुरुस्त बनवायचं असतं. प्रेक्षको, मधुमेह कसा बरा करायचा याच्यावर आपण चर्चा करतोय, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षको, मधुमेही व्यक्तींनी चहा आणि कॉफी घेऊ नये. मग त्यांनी काय घ्यावं तर त्यांनी दालचिनीचा चहा घ्यावा. म्हणजे 1 इंच उंचीचा जर दालचिनीचा तुकडा घेतला आणि तो 1 कप पाण्यामध्ये त्यांनी उकळवला आणि असा अर्धा कप झालेला जर चहा त्यांनी सकाळ संध्याकाळ घेतला तर हे त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप हितकारक ठरतो. डॉक्टर, यामुळे मधुमेह सुद्धा कमी करण्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. अगदी उपयोगी. नक्कीच. डॉक्टर, तुमच्याकडून कारणं ऐकायची. तुम्ही व्यायामावर आपल्याला सांगत होता. कसं आहे, डायबिटीस होण्यामागची कारणं, डायबिटीस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. सगळ्यात महत्वाचं तुमचं रोजचं वागणं कसं आहे ह्याच्याशी संबंधित असणारा आजार म्हणजे डायबिटीस. त्यामुळे तो होतोय त्याच्या मागची कारणं पण त्याच पद्धतीचे असतात. तुमचा आहार आणि विहार ह्या 2च गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. डायबिटीस का होतो? एकाच जागी बसून काम असणं, शरीराची हालचाल अजिबात नसणं, थोडासा आळशीपणा असणं, कोणतेही काम करायचं किंवा उठून एखादी गोष्ट घ्यायला सुद्धा असे रुग्ण ज्यांना अशी सवय असते की हालचाल नको असते, शारीरिक हालचाल पण नको असते, असं ज्यांचं काम आहे किंवा ज्यांचा व्यवसाय असा आहे. सध्या IT रिलेटेड भरपूर जण असतात. सकाळी टॅक्सीतून जायचं, कंपनीपर्यंत जायला 1 तास, यायला 1 तास, तिथे 9 ते 10 तास काम, एकाच जागी बसून कंटिन्युअस कॉम्प्युटरवर, त्यात स्ट्रेस फॅक्टर भरपूर, जंक फूड भरपूर, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून सध्या डायबिटीसचा परिणाम वाढतच आहे. किंवा ज्या लोकांचा व्यापार आहे, एकाच जागी बसून काम आहे, या सगळ्यांना डायबिटीस होण्याचा संभावना खूप जास्त प्रमाणात असते. ज्यांचा आहार विहार चुकीचा आहे. आहार सगळ्यात महत्वाची गोष्ट डायबिटीस होण्यामागे. दुधाचे पदार्थ ज्यांचे जास्त प्रमाणात खाण्यात येतात, दही असू देत किंवा सध्या पनीर, खवा, लस्सी इतक्या मोठ्या प्रमाणात घेतले जातात. सगळे स्वीट्स घेण्याचे, जेवणानंतर स्वीट्स घेणं हे खूप म्हणजे लाईफस्टाईलच बदलते. चुकीच्या सवयीच वाढत चालल्या. जेवणानंतर स्वीट घेणं हे इतकं कॉमनली आहे किंवा फ्रूट्स घेणं किंवा आईस्क्रीम घेणं ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. त्याच्यामुळे डायबिटीस वाढण्याचा धोका खूप संभावतो. सध्या
सध्या आयुर्वेदानुसार नवीन धान्य वापरणं, आयुर्वेदाने सांगताना आहार तुमचं जुनं धान्य पाहिजे, मग तो तांदूळ असू देत किंवा गहू असू देत किंवा इतर कोणत्याही गोष्टी ह्या जुन्या वापरल्या पाहिजेत. आणि सध्या आपण ते नवीन धान्याशिवाय वापरतच नाही. बेसिकली आपलं 90% आत्ताचा जो आहार आहे तो डायबिटीस होण्यासाठी अगदी पोषक आहे, म्हणून तर डायबिटीसचं प्रमाण इतकं वाढतंय. भारतामध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण इतकं फास्टली वाढतंय की अजून काही वर्षांनी कितीतरी पॉप्युलेशन आपली डायबिटीसच्या अंडर असेल अशी खूप मोठी संभावना किंवा धोकाच आहे. कारण आपल्या नेहमीच्या सवय, उठल्या पहिल्यांदा चहा, भरपूर जणांना त्याच्यावर ब्रेड घेणं, बिस्किट्स घेणं, पाव घेणं, बेकरी प्रोडक्ट्स भरपूर प्रमाणात घेतले जातात. बऱ्याच जणांना उपमा, पोहे अशा पद्धतीचा आहार नाश्ता असतो. जेवणामध्ये सुद्धा आपले सगळे असे नवीन धान्य असतात. आपल्या जेवणामध्ये गहू आणि तांदूळ हीच गोष्ट जास्त महत्वाची असते. आणि खरं तर डायबेटिक पेशंटमध्ये सतत गहू घेणं ही गोष्ट चांगली नाही. म्हणजे खरं तर जे ऐकतात त्यांना सुद्धा विशेष वाटेल मग जेवायचं काय, पण अशी गोष्ट नाहीये. तुम्ही गहू वापरत असताना एकतर गहू, आयुर्वेद सांगतो जिथं राहत आहात त्या परिसरात जे धान्य तयार होत आहेत तीच आहारामध्ये तुमच्या असली पाहिजेत. गहू हा महाराष्ट्रात कुठेच तयार होत नाही. जनरली सगळा गहू तयार होतो तो पंजाबमध्ये होत असतो, बहुतांश मध्य प्रदेश किंवा पंजाब, आणि तिकडनं येणारा गहू आपण जास्त प्रमाणात घेत असतो. त्यामुळे तो आपल्याला पचायला एक तर जड असतो. गव्हाला एक प्रकारचा चिकटपणा असतो. कोणी जरी गव्हाची चक्की जाऊन बघितली तिथे तर त्याच्या एकावर एक थर बसलेले असतात, एक प्रकारचा काळसरपणा त्याला आलेला असतो. हाच गहू पचायला चिकट खूप असतो, तो पचायला त्रासदायक असतो डायबेटिक पेशंटमध्ये आणि त्यांनी शुगर वाढू शकते. सो ज्वारीची भाकरी असू देत, नाचणीची भाकरी असू देत, भाकरी आहारामध्ये जास्त प्रमाणात ठेवणं खूप गरजेचं असतं. हा आपला पुढचा विषय, पथ्य काय असावं, पण दुधाचे पदार्थ जास्त असणं हा एक महत्त्वाचा विषय याच्यामध्ये जास्त असतो. नवीन धान्य जे जास्त प्रमाणात घेतात. स्ट्रेस फॅक्टर पण आहे. ज्यांना अतिशय स्ट्रेस असतो, म्हणजे घरात एखाद्या रुग्णाला, आपल्या घरातल्या माणसांना कोणाला कॅन्सर झालाय, कोणाला तरी मोठा आजार झालाय, काहीतरी एकदम सडन कोणता तरी अटॅक येऊन मानसिक धक्का बसला, ह्याच्यामुळे सुद्धा डायबिटीस होऊ शकतो. आणि बीजदृष्टी हे एक प्रमुख कारण असतं डायबिटीस होण्यामागे. नक्कीच. म्हणजे जसा देश तसा भेस नाही, तर जसा देश तसा आहार पण असणं गरजेचं आहे. दीपक सभादिंडे बोलतायत आपल्याशी वाशिम इथून. नमस्कार दीपकजी. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न हा आहे की सध्या माझं वय मॅडम आहे 30 वर्ष आणि मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी माझं शुगर 2-3 वेळा चेक केलं तर मला असं जाणवलं की माझं 150च्या वरच असतं. मी आता स्टडी केला, माझ्या घरातल्या सगळ्यांना चेक केलं तर त्यांचं नॉर्मल आहे, फक्त माझंच आहे. तर म्हणजे घरात सगळे नॉर्मल आहेत, इव्हन माझे आई बाबा. आणि डॉक्टरने सांगितलं की अनुवंशिक असू शकतं. तर अनुवंशिक असू शकतं असं सांगितलं त्यांनी, पण आई वडिलांना नाही, मला कसं काय असू शकतं. आणि मला मग कंटिन्यू एक टॅबलेट दिली आहे जे की जेणेकरून रोज मी जेवणाआधी एक घेतो. त्यामुळे माझं शुगर नियंत्रित राहतं. पण हे मला आता आयुष्यभर करावं लागेल का? माझं वय फक्त 30 ते 32 वर्ष आहे. अच्छा, नक्कीच. धन्यवाद दीपकजी. अतिशय चांगला प्रश्न आहे. तुमच्यासारखे इतक्या कमी वयात डायबिटीसमुळे सफर होणारे कितीतरी पेशंट असतात आणि त्यांना हाच प्रश्न असतो, इतक्या कमी वयात डायबिटीस झाला तर उद्या 15-20 वर्षानंतर डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन का होणार नाहीत आणि आयुष्यभरी औषधं घेत राहायची काय? तर बिलकुल नाही. तुमची आत्ताची दिनचर्या काय आहे, त्यात बदल होणं काय आवश्यक आहे, तुमची प्रकृती कोणती आहे, त्यानुसार कोणती औषधं आवश्यक आहेत, त्यानुसार तुमची लाईफस्टाईल कशी असणं आवश्यक आहे, या सगळ्याचा परिपूर्ण सारासार विचार होणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने तुमचे औषधोपचार होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने काही पथ्य आहार असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी औषधांची गरज पडणार नाही. आणि सुरुवात आहे आयुर्वेदानुसार हा कफश प्रमेय पूर्ण साध्य असतो, पूर्णतः बरा होऊ शकतो. तर योग्य ट्रीटमेंट झाली तर नक्कीच तो बरा व्हायला मदत होईल. नक्कीच. आणि सर, या एवढ्या कमी वयात माझं असं म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचार घ्यावे, कारण ॲलोपॅथीच्या जितक्या गोळ्या घेतल्या जातात तितके पुढचे कॉम्प्लिकेशनही जास्त वाढू शकतात. डॉक्टर, आपण विचार करतोय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मधुमेह कसा बरा करता येईल. मग आता आयुर्वेद काय विचार करतं की मधुमेह होतो म्हणजे नक्की शरीरात काय बदल होत असतो? खूप छान आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला कसं आहे, डायबिटीसचं प्रमाणच इतकं जास्त वाढलेलं आहे की बहुतांशी बऱ्याच जणांना डायबिटीस म्हणजे काय, काय लक्षणं दिसतात, काय गोष्टी कराव्यात, काय करू नयेत ह्या माहिती असतात. आता त्यातल्या किती खऱ्या आणि किती गैरसमज ही गोष्ट वेगळी आहे, पण माहिती असतात. कारण एकतर स्वतःला 10 पैकी एका व्यक्तीला सध्या भारतात डायबिटीस आहे किंवा घरातल्या कोणाला तरी डायबिटीस असतो, घरात नसेल तर मित्रांना असतो, पण आपल्या ओळखीच्या याच्यात कोणाला डायबिटीस नाही असं सध्या नाहीच आहे. इतकं डायबिटीसचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे डायबिटीस बद्दल माहिती असणाऱ्या ह्या गोष्टी खऱ्या किती आहेत, आपल्याला माहिती असणारा डायबिटीस आणि खरंच डायबिटीस म्हणजे काय, शरीरात नक्की काय बदल होतो, आयुर्वेदानुसार प्रमेह आणि मधुमेह म्हणजे काय, आणि ह्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या ना
तर खरंच डायबिटीस आपण सहजासहजी टाळू शकतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स होणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपल्या ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. आयुर्वेदानुसार आयुर्वेदाने शरीर हे पंचभौतिक सांगितलेलं आहे. 5 महाभूतांनी तयार होत असतं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. वात, पित्त आणि कफ ह्याच्यामुळे शरीरातली सगळी कामं व्यवस्थित होत असतात. हे नॉर्मल असेल तर शरीर कार्य व्यवस्थित होतात, हे बिघडले तर वेगवेगळे आजार होत असतात. आता वात, पित्त, कफ म्हणजे पित्त म्हणजे छातीतली जळजळ म्हणजे पित्त नाही, कफ म्हणजे आपल्याला सर्दी होतोय तो म्हणजे कफ नाही, आणि वात म्हणजे नेहमीच फक्त सांध्यांशी संबंधित किंवा संधिवाताचाच वात अशी गोष्ट नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये वात, पित्त आणि कफ असतोच. प्रत्येक पेशी कोणतीही असू देत, आणि ह्या प्रत्येक पेशीचं काम व्यवस्थित होण्यासाठी हे तिन्ही व्यवस्थित असणं गरजेचं असतं. डायबिटीस पेशंटमध्ये काय होतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर बहुद्रव श्लेष्मा असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. पहिली विकृती असते ती कफाची असते. कफ विकृती होणं, बहुद्रवता, नको असणारा क्लेश, शरीरातला जलीय भागाची विकृती होणं, आणि हा त्याचप्रमाणे नको असणारा कफ विकृत गुणधर्माने म्हणजे द्रव गुणधर्माने खूप वाढणं, हा जो प्रकार आहे तो डायबिटीसमध्ये महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे पृथ्वी आणि जल ह्या महाभूतांची याच्यामध्ये विकृती होत असते. तुम्ही बाहेर बघितलं तर पृथ्वी आणि जल, एका मातीमध्ये भरपूर पाणी मिसळलं, माती भरपूर असेल, पाणी जास्त काय असेल तर चिखल होणार आहे. तीच गोष्ट डायबेटिक पेशंटमध्ये शरीरात होत असते. आर्द्रता वाढणं, शरीरात नको असणारं पाणी जास्त झालं तर थंडावा, एक गारठा होतो शरीरामध्ये. एक सोपं उदाहरण दिलं तर तुमच्या ह्या लक्षात येईल गोष्ट, एखादा भरपूर पाऊस पडणारा देश आहे की ज्या ठिकाणी पाऊस खूप पडतोय, असं एखादं गाव आहे, आणि त्या ठिकाणी जर मातीचं घर असेल, त्या मातीच्या घरातल्या सतत पाऊस पडण्यामुळे भिंती कशा ओल्या झालेल्या असतील, आर्द्र झालेल्या असतील, तशी स्थिती डायबिटीस असणाऱ्या मनुष्याची असते, त्याच्या देहाची असते, की शरीरात एक प्रकारचा गारवा आलेला असतो, थंडावा असतो, द्रवधातू खूप वाढलेला असतो, क्लिन्नता आलेली असते. स्वाभाविक आहे, गारठा वाढला. आता त्या घरामध्ये ज्या गारठा, जिथे पाऊस जास्त पडतो, अशा मातीच्या घरात जर आपल्याला चूल पेटवायची असेल तर ती सहजासहजी पेटली जाणार आहे का? नाही पेटली जाणार, त्याला वेळ लागणार. चहा 1 कप करायचा असेल तरी 15 मिनिटं लागतील. तीच गोष्ट डायबेटिक पेशंटमध्ये शरीरात होते. हा जो गारठा खूप वाढतोय, पृथ्वी आणि जलाची जी काही विकृती आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम तेज आणि वायू ह्याच्यावर व्हायला सुरुवात होत असते, आणि त्याचा पहिला परिणाम हा जाठराग्नीवर होतो. जाठराग्नी म्हणजे शरीरातला पचन करणारा भाव, आणि ही डायबिटीसची पहिली पायाभरणी असते. तिथं सुरुवात होतो. पचन प्रक्रिया पेशंटची बिघडायला सुरुवात होते, पचन व्यवस्थित होत नाही, नको असणारा आम शरीरात साठायला लागतो, हे विकृत भाग शरीरात साठायला लागतात. हळूहळू ह्याचा परिणाम धात्वाग्नीवर होतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, जे घेतलेल्या आहार रसाचं शरीर घटकात रूपांतर करतात. जर हे धात्वाग्नी मान्य झालं तर तुमचा जो काही आहार रस पचन होतोय, ऍब्सॉर्ब होतोय, त्याचं त्या धातूंमध्ये रूपांतर होत नाही. मग धातूंना एक प्रकारची सारता राहत नाही. जे काही धातू तयार होतात ते असार तयार होतात, आणि धात्वाग्नी व्यवस्थित नसेल तर मल वाढायला लागतो. सो आधी म्हणून दंतादीना मला घेतो असं सूत्र आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, की नको असणाऱ्या शरीरात जे काही बाह्य स्त्रोत आहेत, म्हणजे तुमच्या जिभेवर कोटिंग जास्त प्रमाणात दिसायला लागतं, कानामध्ये मळ जास्त असतो, दातांमध्ये मळ जास्त साठून राहायला लागतो, जिथे जिथे बहिर्मुख स्त्रोतस आहेत तिथे एक प्रकारचा चिकटा यायला लागतो, कारण नको असणारी क्लिन्नता आहे. स्त्रोतसांमध्ये एक प्रकारची क्लिन्नता असते, तयार होणारे धातू व्यवस्थित तयार होत नाहीत, मांस आदी मेद ह्यांचं संवहन कमी होतं, त्यामुळे शरीराला एक प्रकारची शिथिलता यायला लागते. गारठा खूप वाढला की तुमची बोटं कशी नम होतात, तशीच परिस्थिती नसांवर व्हायला लागते, आणि न्यूरोपॅथीचा प्रॉब्लेम सुरुवात होतो. संवेदनशीलता कमी होते, सगळ्यावर ह्याचा परिणाम सुरुवात होतो, आणि मग नको असणारी क्लिन्नता आहे, शरीर त्याला विरोध करायला बघणारच. मग शरीर काय करतं, हे नको असणारा द्रवधातू, विकृत जो आप धातू आहे तो शरीराच्या बाहेर काढायला मदत करते, आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला मूत्रप्रवृत्ती जास्त होते. कारण शरीरातला जो विकृत द्रव भाग आहे, मल भाग आहे, द्रवमल आहे, तो एक तर तुमच्या मूत्रामार्फत किंवा स्वेदामार्फत बाहेर पडला जातो. मग त्याच्यामुळे तुम्हाला मूत्रप्रवृत्ती जास्त होते. मग हळूहळू भूक जास्त प्रमाणात लागणं, ती खरं तर खोटी भूक असते, कारण जाठराग्नी मंद झालेला असतो. शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळत नाहीयेत, त्यांची आवश्यकता आहे म्हणून भूक लागते, पण त्याचं कारण वेगळंच आहे, अशी गोष्ट असते. मग रात्री जास्त प्रमाणात उठावं लागणं, तहान जास्त प्रमाणात लागणं, भूक जास्त प्रमाणात वाढणं, थोडं काम केलं तरी थकवा जाणवायला लागणं, अशा गोष्टी अशा पेशंटमध्ये दिसायला सुरुवात होत असते. ही प्रमेहाची पायाभरणी झाली. नक्कीच डॉक्टर, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की नक्कीच आयुर्वेदाच्या पद्धतीने मधुमेह कसा होतो. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. राजेंद्र सिंग राजपूत बोलतायत आपल्याशी उस्मानाबाद इथून. नमस्कार राजेंद्र सिंग जी. हा, नमस्ते मॅडम. नमस्कार, बोला मॅडम. माझ्या फॅमिलीमध्ये पूर्ण लोकांना डायबिटीज आहे. वडिलांना होतं, दोन्ही भावांना आहे, बहिणीला आहे. मला सुद्धा 6-7 वर्षाच्या अगोदर मला डायबिटीज डिटेक्ट झालं होतं. 3-4 महिने मी ॲलोपॅथिक गोळ्या पण घेतलो आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषध पण घेतलो. बरं. मग 3-4 महिन्यानंतर असं होलं की मला जास्त त्रास होलं, पाय दुखायचं, असं
बिलकुल अस्वस्थ झालो मी. मग त्यावेळेला पुन्हा एकदा शुगर चेक केलं तर माझं शुगर बिलकुल 54 दाखवलं. मग त्यानंतर मी ते संबंधित लॅबवाला म्हणला की थोडे दिवस गोळ्या बंद करा. मग मी गोळी बंद केलो तेव्हापासून अजूनपर्यंत आता 5-6 वर्ष झालं, 5 वर्ष तर होऊन गेले मॅडम, माझी टोटल गोळी बंद आहे. बर. आणि मी महिन्याला 15 दिवसाला कंपल्सरी शुगर चेक करतो मॅडम. बरं, आता धन्यवाद. परवाच्या दिवशी मी चेक केलं 121 आहे जेवणाच्या नंतर पीपी. बरं. ओके, ठीक. तर माझ्या फॅमिलीमध्ये टोटल सगळ्या लोकांना आहे सर, तर मी काय काळजी घ्यावं सर? येस. नक्कीच, धन्यवाद. खूप छान प्रश्न सर त्यांनी विचारलाय. काय सांगाल? आहार विहारातले बदल आवश्यक आहेत. आता तुमचे शुगर नॉर्मल आहे, अतिशय उत्तम. पण त्याच्यामुळे पण शरीरात डायबिटीसमुळे काही बदल झालेले आहेत, ते नॉर्मल होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण ते जर नॉर्मल झाले नाहीत तर पुन्हा काहीतरी निमित्त कारण होऊन शुगर कधी वाढेल हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला ॲलोपॅथिकच औषधं पाहिजेत किंवा औषधच पाहिजे शुगर कमी होण्यासाठी, अशी गोष्ट नाहीये. आपण आयुर्वेदिक जी औषधं देत असतो, आयुर्वेदिक औषधं ही म्हणजे वनस्पतीपासून तयार केलेली असतात. इट इज लाईक अ फूड. जसं तुम्ही अन्न घेत असता तशी ही औषधं आहेत. त्यामुळे तुमच्या प्रकृतीनुसार आणि आयुर्वेदानुसार सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते, आपण जसं प्रत्येक ह्या व्याधीसाठी हे औषध अशी गोष्ट कधीच फिक्स नाहीये. तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या कारणांनुसार कोणत्या प्रत्येक व्यक्ती सापेक्ष बदलत असतं. तुमच्या कारणानुसार ट्रीटमेंट बदलत असते. म्हणजे एकाच डायबेटिक पेशंटला आपण तेच औषध देऊ असं कधीच नाहीये. ते रुग्णानुसार बदलत असतं. सो त्यानुसार प्रॉपर औषधं झाली, तुमच्या शरीरात जे काही बदल झाले डायबिटीसनुसार, तरी आपण जर नॉर्मल करत आणले तर पुन्हा तुम्हाला कधीच पुढे हा आयुष्यभर त्रास झालाय असं होऊ शकत नाही. त्यामुळे आहाराची काळजी घ्या, तुमचा व्यायाम रेग्युलर व्यवस्थित चालू ठेवा, जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवा. ह्याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहायला नक्कीच मदत होईल. नक्कीच. डॉक्टरांकडून आपल्याला उपचार जाणून घ्यायचे, पण आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, ज्यांना ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीज झाला असेल त्या व्यक्तींनी कमीत कमी 3 महिन्यानंतरची आपली 3 महिन्यातली साखर किती आहे हे मोजणं खूप गरजेचं आहे. यासोबतच त्यांना जेव्हा काही जखम होते किंवा इतर दुसरे आजार होतात का, पायाची काळजी घेणं, या सुद्धा गोष्टी बघणं गरजेचं असतं. डॉक्टर, आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतोय आयुर्वेदाच्या दृष्टीने. मुळात आजार का झालाय हे आपण आता शोधून काढलेलं आहे की आपली आहार पद्धतीच बदलली. तुम्ही सांगितलं ज्वारीची भाकरी खायची. आता ही ज्वारीची भाकरी खायची, पण यासोबतच तुम्ही अजून काय सांगणार की काय काय आहारात ऍड केलं पाहिजे? सुरुवातच तिथून आहे. तुमचा आहार, आपण जसं म्हणलं की हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. सो तुम्ही काय खाताय, किती प्रमाणात खाताय, कधी खाताय, तुम्ही कधी झोपताय, कधी उठताय, दुपारी जेवणानंतर झोपताय की झोपत नाहीये, तुमचा व्यायाम किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींना याच्यामध्ये खूप महत्व असतं. आयुर्वेदाने रसशेषाजीर्ण नावाची कन्सेप्ट सांगितलेलं आहे, व्याधी सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच जे काही पेशंट असतात डायबेटिकचे, 80% पेशंट हे रसशेषाजीर्णा थ्रू पुढे डायबिटीसमध्ये जातात. म्हणजे आतापर्यंत जे एवढे पेशंट बघतोय त्याच्या थ्रू जे काही डायग्नोसिस जसं होत आहे की अशा पद्धतीनेच गोष्ट होते. आणि ह्या सगळ्यात महत्वाची विकृती म्हणजे रसाचा मल म्हणूनच कफ तयार होत असतो आयुर्वेदानुसार. तुमचं जाठराग्नी मांद्य, ज्यावेळेला आपण जी पायाभरणी बघितली की जाठराग्नी मांद्य होत आहे, पचन व्यवस्थित होत नाहीये, नको असणारा रस व्यवस्थित तयार झाला नाही की त्याच्यापासून तयार होणारा कफ जो आहे तो विकृत तयार होतो, त्यातली द्रवता वाढायला सुरुवात होते. अध्यशन ही गोष्ट डायबिटीसमध्ये खूप महत्वाची आहे. अध्यशन म्हणजे काय की तुमचं पहिलं जेवण पचण्याच्या अगोदर तुम्ही पुन्हा जेवण घेणं. आणि 95% डायबेटिक पेशंटमध्ये, ज्यांच्यामध्ये फक्त मानसिक कारणं नाही आहेत, अशा पेशंटमध्ये अध्यशन हा हेतू दिसतो की पहिलं पचलेलं नसतं आणि तरी पुन्हा आहार घेतला जातो. ह्या लोकांचा थोडासा मनावर संयम कमी असतो किंवा थोडीशी खादाड वृत्ती असं पण म्हणलं तरी चालेल की जेवणाची खादाड वृत्ती म्हणण्यापेक्षा खाण्याची आवड असते. म्हणजे आवडीची गोष्ट समोर आली की ते कंट्रोल करू शकत नाहीत, नियंत्रण करू शकत नाहीत, अशी गोष्ट होते. मग सकाळी उठल्या उठल्या चहा पाहिजे, त्याच्याबरोबर बिस्किट पाहिजेत, नंतर लगेच नाश्ता पण पाहिजे. ते झालं की मध्ये थोडंफार काहीतरी खाणार, कॉर्नफ्लेक्स, फिरायला जाणार 45 मिनिटं पण आले की कॉर्नफ्लेक्स खाणार. ते झालं की पुन्हा जेवण पण पाहिजे, संध्याकाळी भूक लागते म्हणून चहा पाहिजे, त्याच्यावर थोडेसे स्नॅक्स पाहिजेत, परत रात्रीचं जेवण. अशा पद्धतीने तुम्ही जर सतत घेत राहिलात तर ते तुमचा पहिला आहार पचणारच नाहीये. नको असणारा रस विकृत तयार झाला की नको असणारा कफ विकृत तयार होणार आहे, ती द्रवता वाढणार आहे, ती बस्तीवर तुमच्या मूत्राशयावर परिणाम करणार आहे आणि तिथून तुमचं युरिनचं प्रमाण वाढत जाणार आहे. सो आहारातले बदल ही गोष्ट खूप महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचं डायबेटिक पेशंटमध्ये 2-2 तासांनी खावा असं सांगितलं जातं, पण तशी गोष्ट आयुर्वेदाला मान्य नाही. ते अतिशय चुकीचं आहे, कारण तेच मेन कारण आहे. आणि तुम्ही सतत 2-2 तासांनी साखर कमी होऊ नये म्हणून खाणं अतिशय चुकीचं आहे, कारण ते डायजेस्टच होऊ शकत नाही. त्यामुळे एक तर आहार दिवसातून जास्तीत जास्त 3 वेळा असावा. खरं तर 2दा असेल तर उत्तमच. सकाळचं जेवण 10-11 वाजता असावं, संध्याकाळचं जेवण हे 6 ते 7
सूर्यास्ताच्या आत असेल तर उत्तम, 8च्या नंतर तर अजिबात घेऊ नये. कारण आयुर्वेदानुसार रात्रीचं एकतर तुमचं दुपारचं जेवण पचलं नाहीये आणि तुम्ही संध्याकाळी जेवण घेतलं तर चालू शकतं, पण तुमचं रात्रीचं जेवण जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत दुसऱ्या दिवशी जेवण घेऊ नये असं आयुर्वेद सांगतो. आणि बऱ्याच जणांमध्ये रात्री 9-10ला उशिरा यायचा, 8-9 वाजता करिअर आहे, काम महत्वाचं आहे, कामावरून यायला उशीर होतो, रात्री 8-9 वाजतात, त्याच्यापुढे 10 वाजता जेवायचं, 10:30-11 लगेच झोपायचं. अतिशय चुकीचे. ते पचन होऊ शकत नाही, अन्न न पचता तिथंच साठून राहणार आहे, तो विकृत रस तयार होणारच आहे. त्याच्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये कमीत कमी 2.5 ते 3 तासाचं अंतर पाहिजे. रात्रीचं जेवण हलकं पाहिजे. एकतर तुम्ही लवकर घ्या नाही तर जेवू नका. दुपारी लवकर जेवण घ्या, दुपारचं जेवण एकदाच घ्या तरी चालू शकेल. संध्याकाळचं जेवण 6 ते 7 मध्ये घ्या. गहू कमी प्रमाणात ठेवा. ज्वारीची भाकरी असू देत, नाचणीची भाकरी असू देत, इव्हन तांदूळाची भाकरी सुद्धा चालेल, पण भाकरी आहारामध्ये जास्त ठेवा. जे डायबिटीस लोक आहेत त्यांनी फक्त गहू बंद करून ज्वारीची भाकरी व्यवस्थित घेणं, रोज जेवणात ठेवणं, फक्त ह्या एक गोष्टीत बदल करून तुमची साखर किती कमी होते हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. भात सुद्धा ही गोष्ट महत्वाची. आपल्या आहारामध्ये भात काय महत्वाचं ते आम्हाला ऐकायचं. पण आता तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. निळकंठ स्वामी बोलतायत आपल्याशी परभणी इथून. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. हा सर, मी निळकंठ स्वामी बोलतोय परभणीहून सर. सर माझा प्रश्न आहे, मला सध्याच्याला शुगर नाहीये सर. ओके. तर मला हे विचारायचं सर, आज जे आपण खातो प्रत्येक अन्न वगैरे त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण वाढलंय सर, बरोबर आहे. आपल्याला दैनंदिन जे आपण फूड्स खातो किंवा काही खातो त्याच्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणते असे दैनंदिन खाण्यामध्ये काय काय निवडलं पाहिजे, म्हणजे आपण लहान मुलांना देतो किंवा आपण स्वतः खातो, तर ह्याच्यासाठी फ्युचर मध्ये शुगर होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावं लागेल सर, आणि कोणते असे निवडावं लागेल की खाद्यपदार्थ ज्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी असेल. धन्यवाद निळकंठजी. थोडक्यात सर थाळी विशेषच आपल्या लोकांना आपण त्याच विषयी खरं तर बोलत आहोत की काय आहार असावा डायबिटीस रुग्णांसाठी सुद्धा आणि डायबिटीस होऊ नये सुद्धा. त्याच रोजच्या जेवणातल्या किंवा ज्या नेहमीच्या आपल्या आहारातल्या गोष्टी आहोत आपण त्याच्याबद्दलच बोलत आहोत. सो आपण भाताबद्दल बोलत होतो. तुम्ही ऐकत राहा पुढे कार्यक्रम. तुमच्या प्रश्नाचं उत्तरच चालू आहे, आपण तेच देत आहोत. त्यामुळे तुमच्या जे काही शंका आहेत ह्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळून जाईलच. नक्कीच. आपण चपातीबद्दल बोललो की भाकरीचं जास्त सेवन करावं, उत्तम आहे ते. एकतर तुम्हाला गहू वापरायचा असेल तर एकतर तो 1 वर्ष जुना वापरावा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, किंवा अवॉइड केलेला अतिशय उत्तम. भात हा कॉमनली यूज होतो महाराष्ट्रामध्ये, म्हणजे भाताशिवाय जेवण पूर्णच होत नाही. कोकणामध्ये तर फक्त भातच वापरतात. मग भात जर वापरत असतील तर मग सगळ्या कोकणामध्ये राहणाऱ्या लोकांना डायबिटीस होतो का? तशी बिलकुल गोष्ट नाहीये. आपण भात ज्या पद्धतीने करतो ती गोष्ट चुकीची आहे. कुकरमध्ये भात लावणं ही जी गोष्ट आहे ती जास्त त्रासदायक आहे. भात त्रासदायक नाहीये. एक तर तांदूळ घेताना तो जुना पाहिजे, 1 वर्ष जुना पाहिजे, किंवा मग तो तांदूळ भाजून वापरला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. किंवा तो कुकरमध्ये लावायचा नाही. 250 डिग्रीमध्ये आपण तो तांदूळ ज्यावेळेला त्याचा भात तयार करतो त्यावेळेला एक तर त्यातले पोषक अंश, जीवनसत्व सगळे गेलेले असतात. तो क्लेद म्हणजे आयुर्वेदानुसार जो विकृत अपधातू आहे, द्रवधातू आहे, तो दुष्ट करतो. त्यातला क्लेद वाढलेला असतो आणि असा भात शरीरात गेला की त्यांनी तुम्ही 1 चमचा साखरांनी जेवढी साखर वाढणार नाही, शरीरात ग्लुकोज वाढणार नाही, तेवढी ह्या भाताने वाढेल. सो भात घ्यायला हरकत नाही, पण तो तुम्ही अग्नीवर रेग्युलर दुसऱ्या पातेल्यामध्ये शिजवला पाहिजे, कुकरमध्ये नाही. कुकरचा रेग्युलर घेतलेला भात हा तुम्हाला त्रास देणार. एक तर नाही तर तो हातसडीचा तांदूळ वापरा, तो तुम्हाला जास्त त्रासदायक होणार नाही. किंवा कुकरमध्ये केलेला भात वापरू नका, रेग्युलर आधनीचा भात वापरा, तो तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. आणि शक्य असेल तर तांदूळ भाजून वापरा. ह्या गोष्टी महत्वाच्या. काही गोष्टी अशा आहेत, बटाटा आहे, पोहे असू देत, मैदा असू देत, बेकरीचे पदार्थ असू देत, दिस आर द ग्लायकोजन्स, म्हणजे हे ब्लड शुगर जास्त प्रमाणात वाढवणारे असतात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही शक्यतो अवॉइड कराव्यात. फळभाज्या जास्त प्रमाणात घ्या. फळांचं प्रमाण कमी प्रमाणात राहू देत. काही फळं तुम्ही घेऊ शकता, काही फळं खूप त्रासदायक असतात की ज्या शुगर एकदम वाढू शकतात. त्यामुळे त्याचं सेवन हे नियंत्रित असावं. चहा कॉफी पूर्णतः अवॉइड करा. दुधाचे पदार्थ कोणतेच नकोत. क्लिन्नता वाढलेली आहे, ऑलरेडी चिकटपणा, क्लेश जास्त आहे. गाईचं दूध जरी तुम्ही घेतलं, गाईचं दूध गुणांनी चांगलं आहे, पण ते शरीरात घेतल्यानंतर ऑलरेडी क्लिन्नता तिथं जास्त असल्यामुळे ते दूध पचणार नाहीये. त्याचं रूपांतर क्लेदातच होणार आहे आणि तुमची शुगर वाढणार आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमची साखर नियंत्रणात येत नाही तोपर्यंत दूध घेणं हे त्रासदायक आहे. त्यामुळे दुधाचे पदार्थ घेणं अवॉइड झालं पाहिजे. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. संदीप पाटील आपल्याशी बोलतायत लातूर इथून. नमस्कार संदीपजी. हा नमस्कार सर. नमस्कार.
माझ्या वडिलांना म्हणजे शुगर आहे, चेकअप केलेलं तर ते नॉर्मल दाखवतंय, पण ते हल्लीच्या काळामध्ये त्यांच्या हाताचे दुखणं वगैरे चालू झालं. अच्छा. म्हणजे आता एक हात दुखत होता अगोदर, तर आता दुसरा पण हात दुखायला लागला. वय किती आहे? एखादा टी शर्ट वय 52 वर्ष. ओके. समजा म्हणजे टी शर्ट जर घातलं तर ते काढता येत नाही असं होतं, म्हणजे हात वरती जात नाही, मागे पण जात नाही. ओके. धन्यवाद संदीपजी. सर, इथेच जोडून एक दुसरा प्रश्न मी तुम्हाला असाच विचारते की मुळात आता त्यांनी सांगितलं की हात वर जात नाही, हात दुखतात. डायबिटीज होतो जसं तुम्ही सांगितलं, काही काही रुग्णांमध्ये त्याची गहनता कळत नाही, तर होतो त्याची लक्षणं थोडक्यात आम्हाला पुन्हा एकदा सांगा. अगदी. आता जो त्यांचा आधी आपण प्रश्न आहे त्याचं उत्तर थोडक्यात देऊ. त्यांचा जो त्रास आहे की हात वर जात नाहीये, त्रास होतोय, दुखतो, मे बी हा फ्रोझन शोल्डर नावाचा जो काही व्याधी असतो, फ्रोझन शोल्डर ज्यांना होतो म्हणजे सांधा आखडला जाणं, खांदा आखडला जाणं हे त्या आजाराचं लक्षण असतं त्याच्यामध्ये. आणि 90% फ्रोझन शोल्डर होणारे पेशंट हे डायबेटिकच असतात. म्हणजे डायबिटीसमध्येच फ्रोझन शोल्डर हे जनरली दिसत असतं. 10% पेशंटमध्येच फक्त डायबिटीस नसतो. जो काही नको असणाऱ्या रक्तात ते दूषितता वाढलेली आहे त्याचा परिणाम तो काही त्या सांध्यावर होतो, तिथे कॅप्सूल कॉन्ट्रॅक्ट होते, नको असणारी विषाक्तता, विषारी पदार्थ तिथे जाऊन साठून राहतात आणि त्याचा परिणाम तो सांध्यांवर होते. मग शुगर त्यांची जरी नियंत्रणात असली तरी शरीरात इतर झालेले बदल अजून आहेतच. त्या दृष्टीने पिंडस्वेद नावाचा एक प्रकार असतो, त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आणि योग्य आयुर्वेदिक उपचार झाले की त्रास त्यांचा कमी व्हायला नक्कीच मदत होईल. नक्कीच. सर, लक्षणं आयुर्वेदानुसार कुठली सांगा? आपण ज्या वेळेला मधुमेहाला सुरुवात होते, एक तर बऱ्याच पेशंटमध्ये आधी लक्षणं दिसत नसतात, म्हणजे लक्षणं दिसत नसतात पण त्यांना दिसत असतात पण त्यांना माहित नाही. ज्या वेळेला तुमच्या जिभेवरचं कोटिंग वाढत असतं, दातांमध्ये सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच वेळेला मलभाग साठून राहिलेला दिसतो, दातांवर कोटिंग आलेलं असतं, डोळ्यांमधून घाण जास्त प्रमाणात येत असते, डोक्यामध्ये कोंडा वाढायला सुरुवात झालेली असते, रात्री तुमचे किंवा युरिनचं प्रमाण वाढायला सुरुवात झालेली असते, नेहमीपेक्षा भुकेची जाणीव जास्त होते किंवा भूक लागली तर सहन होत नाहीये, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. काही पेशंटमध्ये तळपायांना आगा खूप जास्त होते, टिपिकल डायबेटिक पेशंटमध्ये, आणि बहुतांशी ते डायबिटीसमध्ये दिसणारं लक्षण असतं. अगदी पूर्वरूप सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि ती जाणवणारी तुमची नको असणारा वात खूप वाढतोय आणि तो पित्ताला घेऊन तिथे जातोय, अपधातू दृष्टीचं लक्षण आहे, शरीरातला क्लेद विकृत होतोय, ह्याचं जे काही गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तळपायांना आगा होणं, तिथं द्रवता तुमची विकृत होते हे लक्षण दिसत असतं. त्याच्यामुळे डायबिटीस पेशंटमध्ये तळपायांना आगाग होत असते. काही काही पेशंटमध्ये, डायबेटिक पेशंटमध्ये एक प्रकारचा निरुत्साह असतं, काम करण्याला उत्साह वाटत नाही, कारण पेशींना साखर मिळत नाही, रक्तामध्ये साखर वाढते पण पेशींना मिळत नाही. याच्याला एक छान उदाहरण आहे की एखाद्या समुद्रात बोटीमध्ये एखादा माणूस अडकलेला आहे, त्याच्याजवळ पाणी नाही, त्याला तहान लागली, पाणी प्यायचे पण तो समुद्रातलं पाणी पिऊ शकत नाही. तशीच गोष्ट डायबेटिक पेशंटमध्ये होते. शरीरात साखर तर भरपूर आहे पण पेशंटना साखर मिळत नाहीये, अशी गोष्ट होत असते. आणि हे का होते? कारण इन्शुलिन जे आहे, शरीरातली रक्तातली साखर पेशींमध्ये जाण्यासाठी इन्शुलिनची आवश्यकता असते, त्याच्याशिवाय साखर आत प्रविष्ट करू शकत नाही. आणि जर इन्शुलिन कमी असेल तर स्वाभाविक आहे रक्तात साखर वाढते, युटिलायझेशन होत नाही, पेशींना मिळत नाही आणि त्याच्यामुळे एक प्रकारची गलित गात्रता येते. थोडंसं काम करायचं म्हणलं तरी थकवा येतो, निरुत्साह जाणवतो, थोड्याशा कामाने असे पेशंट थकून जातात. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, संजय कांबळे बोलतायत आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार संजयजी. मॅडम नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मधुमेह जो आहे तो अनुवंशिक आहे का? अनुवंशिक आहे का? आणि तो न होण्यासाठी मुलांना न होण्यासाठी काय करायला पाहिजे? ओके, नक्की. धन्यवाद संजयजी. खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, पण याशिवाय आपल्याला अजून बरीच माहिती डॉक्टरांकडून घ्यायची आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेह आणि आयुर्वेद. मधुमेह कसा बरा करायचा हे आपण जाणून घेतोच आहे. संजयजी, तुम्हीही प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देऊ, पण तत्पूर्वी आपल्या हॅलो डॉक्टरच्या आरोग्यपूर्ण विषय काय आहेत उद्याच्या आणि परवाच्या कार्यक्रमाचे ते एकदा बघूया. शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर रात्री 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे सांध्यांचे आजार आणि आयुर्वेद. सहभागी होणार आहेत वैद्य समीर जमदग्नी. हा कार्यक्रम हा ध्वनिचित्रमुद्रित असणार आहे. रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रात्री 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार. सहभागी होणार आहेत डॉक्टर प्रदीप पवार. या दोन्ही कार्यक्रमात तुम्ही हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com इथे तुम्ही तुमचे प्रश्न मेलद्वारे पाठवू शकता. संजयजी यांना प्रश्न विचारला होता, अनुवंशिक आहे का?
आपण ह्याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलोच आहोत. बहुधा बीजदृष्टी हे प्रमुख कारण मधुमेहामध्ये असतंच, त्यामुळे अनुवंशिका आहेच. पण आई वडिलांना डायबिटीस असेल तर तो मुलांना होतोच अशी गोष्ट अजिबात नाहीये. तुम्ही तुमचा आहार विहार योग्य ठेवलात, व्यायाम व्यवस्थित असेल तर तो होण्याची संभावना तुम्ही टाळू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्यात फॅमिली हिस्ट्री खूप आहे, म्हणजे आई वडिलांना आहे, काकांना आहे, आजोबांना आहे, मावशीला आहे, सगळ्यांना डायबिटीस आहे आणि आपल्या मुलांना होऊ नये अशी इच्छा असेल तर त्याच्यावर बीजसंस्कार, गर्भसंस्कार नावाचा हा पण एक प्रकार असतो. शुक्र शोधनहर गण म्हणून आयुर्वेदाने सांगितलेला आहे. तो शुक्र शोधन गणाचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगला होतो. म्हणजे वडिलांना डायबिटीस असेल तर तुमच्या थ्रू तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना आहे तर मुलांना होऊ नये असं वाटत असेल, पण त्याच्यासाठी रेग्युलर अगोदर तुम्ही चान्स घेण्याच्या अगोदर काही पंचकर्म उपचार आणि 1-1.5 वर्ष कंटिन्युअस ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. तर त्या शुक्रामध्ये जे काही अंश पुढे ट्रान्सफर होणार आहेत ते होणार नाहीत म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. नक्कीच, खूप छान सर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. सर, डायबिटीजमुळे खूप कॉम्प्लिकेशन होतात, दुसरे आजार उत्पन्न होतात. मग काय सांगणार याविषयी, ते आपण कसे थांबवू शकतो? कसं आहे, डायबिटीसमुळे रुग्ण दगावले असं कधीच होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, डायबिटीसमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स होत असतात, शरीरात जे काही बदल होत असतात, आपण त्याला सायलेंट किलर म्हणतो. त्याचं कारण तेच आहे, कारण मधुमेहाचा परिणाम हा शरीराच्या प्रत्येक पेशीवर, अगदी केसांपासून नखापर्यंत, पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ठिकाणी होत असतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स होत असतात आणि त्याच्यामुळे रुग्ण दगावण्याची संभावना जास्त वाढते. एकतर जसं आपण बघितलं की एक प्रकारची क्लिन्नता आलेली असते, नको असणाऱ्या गोष्टी शरीरात साठून राहण्याचं प्रमाण खूप वाढलेलं असतं आणि स्वाभाविक स्त्रोतसांमध्ये ती क्लिन्नता आली. शरीरातल्या सगळ्या चॅनलमध्ये हे नको असणाऱ्या विकृत गोष्टी, नको असणारा विकृत मेद साठून राहायला लागला की त्याचा परिणाम हळूहळू हृदयावर व्हायला लागतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या जे काही रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये हा नको असणारा विकृत मेद साठवायला लागतो. कोलेस्ट्रॉल आपण म्हणूयात ते साठायला लागतं. त्याच्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस होणं, हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित न होणं, त्यामुळे हृदयविकार वाढण्याची संभावना खूप जास्त प्रमाणात असते. किडनी फेल्युअरचे जे काही पेशंट असतात त्याच्यामध्ये 60% पेशंटमध्ये डायबिटीस हे कारण दिसतं. डायबिटीसचा किडनीवर होणारा परिणाम, कारण स्वाभाविक आहे तो जो काही नको असणारी क्लिन्नता वाढते, नको असणारा शरीरात द्रवभाग वाढतोय, त्याचा परिणाम, त्या थंडाव्याचा परिणाम हा हळूहळू रुक्कावर, बस्तीवर हा होतच असतो आणि त्याचा परिणाम म्हणून ते नको असणारे विकृत भाग शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी म्हणून जे काही लोड त्या रुक्कावर येतो त्याचा परिणाम म्हणून हळूहळू त्याच्या नेफ्रॉन्सवर, म्हणजे डायबिटीस रुक्काचे जे काही पेशी आहे ज्याला नेफ्रॉन म्हणलं जातं त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कारण का होतो किडनीवर परिणाम, तर हळूहळू डायबिटीसमध्ये पोषक अंश शरीराच्या बाहेर मूत्रामार्फत टाकले जायला सुरुवात होते. प्रमेह आयुर्वेदाने सांगितलेला वेगळा, प्रमेह हा साध्य आहे. बरेच पेशंट प्रमेहामध्ये असतात, जरी आपल्याला शुगर दिसायला लागली तरी सुद्धा. प्रमेह म्हणजे मी थोडक्यात मध्ये थांबवते, प्रमेह म्हणजे ज्या व्यक्तीला मधुमेह होण्याच्या आधीची अगदी स्टेज असं आपण म्हणूया, म्हणजे ते त्यांनाही कळत नसतात. बऱ्याच वेळेला ते कळत नाही किंवा बऱ्याच वेळेला शुगर तुमची नुकतीच डिटेक्ट झाली त्यावेळेला पेशंट प्रमेहामध्ये असतो, तो अजून मधुमेहात कन्वर्ट झालेला तसा आजार बरा होऊ शकतो. असे डायबिटीसचे पेशंट पूर्णतः रिकव्हर होऊ शकतात. आयुर्वेदाने कफज प्रमेहाचे 10 प्रकार सांगितले जे पूर्ण साध्य आहेत, पित्तज प्रमेहाचे 6 प्रकार सांगितले जे याप्य आहेत, म्हणजे जे कष्ट साध्य आहेत पण बरे होऊ शकत नाहीत असं नाहीये. जेव्हा मधुमेहात कन्वर्ट होतो, वातज प्रमेह ज्याला आयुर्वेदाने म्हणलेलं आहे, अशा ह्याच्यात कन्वर्ट होतो त्यावेळेला ते असाध्यतेकडे जातात, पण त्याच्यात सुद्धा योग्य ट्रीटमेंट जर झाली तर तेही बरे होऊ शकतात. तर प्रोटीन्स जाणं, पोषक अंश शरीरातून बाहेर पडले जातात मूत्रामार्फत. प्रोटीन जर डायबेटिक पेशंटच्या युरिनमधनं जात असेल तर ही गोष्ट चांगली नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही रुटीन टेस्ट करत असताना युरिन टेस्ट पण करत चला. प्रोटीन जात नाहीत ना भरपूर हे बघून घ्या. मायक्रो अल्ब्युमिन्युरिया म्हणून टेस्ट असते. अल्ब्युमिन आपल्याला युरिनमध्ये दिसत नाही, पण मायक्रो अल्ब्युमिन ह्या टेस्टमध्ये तुमच्या लक्षात येऊ शकतं. हे जर प्रोटीन जास्त प्रमाणात जायला लागले तर हळूहळू 5-10 वर्षांनी त्याचा किडनीवर परिणाम होऊन किडनी फेल्युअरमध्ये पेशंट जाऊ शकतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला डायबिटीस वाढत गेला की त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. आयुर्वेदाने जे सांगितलंय की प्रमेहाचा मधुमेहात परिणाम कशामध्ये कन्वर्ट होतो, तर ही जी काही द्रवता आहे त्याचा परिणाम हळूहळू दोषरूप पित्तावर होतो. दोषरूप पित्त म्हणजे तरी काय, आयुर्वेदाने 2 प्रकार सांगितले, मलरूप पित्त आणि दोषरूप पित्त. आपण जनरली जे पित्त म्हणतो ते मलरूप पित्त. दोषरूप पित्त म्हणजे जे काही शरीरातले हॉर्मोन्स आहेत, सिक्रिशन्स आहेत की शरीरातले सगळी कार्य व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात, त्याला दोषरूप पित्त आयुर्वेदाने म्हणलंय. म्हणजे तुमच्या पॅनक्रियाजमधनं सिक्रेट होणारं जे इन्शुलिन आहे ते दोषरूप पित्त आहे आणि त्या क्लिन्नतेचा, द्रवताचा परिणाम ज्या वेळेला त्या पित्तावर होतो, त्या पित्ताचा क्षय होतो, ते कमी होतं, त्यावेळेला त्याचा परिणाम पुढच्या पक्तीवर होतो. पचन म्हणजे फक्त
जाठराग्नीमार्फत केलं जातं ही नाहीये. शरीरातली प्रत्येक मेटाबॉलिझम, प्रत्येक कन्व्हर्जन म्हणजे प्रत्येक पक्ती आहे हे पित्तामार्फत होत असतं. त्याच्यावर परिणाम होतो. मग आलोचक पित्त जे डोळ्यांमध्ये सांगितलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा परिणाम झाला की रेटायनावर परिणाम होतो. मग दिसायचे प्रॉब्लेम सुरू होतात. जसं आपण बघितलं की ओल्या भिंतींवर बुरशी खूप वाढते, तसंच डायबेटिक पेशंटचं शरीर पण आहे. त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये इन्फेक्शन लवकर कॅच होतात. त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार होतात, क्लिन्नता खूप वाढले, दोष वाढले, रक्तवाहिन्या संकुचित झाल्या की मग गँग्रीन सारखा प्रॉब्लेम सुरू होतो. पायाला एखादी छोटीशी जखम होते, ती वाढत जाते, त्याच्यात विषाक्तता वाढते आणि पुढे पाय कट करण्याची वेळ येते. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मूळ कारणासाठी प्रॉपर औषधांचा, काही पंचकर्म उपचारांचा उपयोग खूप महत्वाचा असतो. नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं आहे. जरी याच्यामध्ये गहनता, आपल्याला मोठी मोठी आजारांची आपण नावं घेतली, भीती वाटली असेल, पण तरी हे ओळखणं गरजेचं आहे की डायबिटीज हा असा आजार आहे, तो बरा होऊ शकतो. योग्य पथ्य, पाणी, आजार आणि आयुर्वेदिक उपचार असण्याची गरज आहे. डॉक्टर, आपले बरेच जे डायबिटीजचे रुग्ण आहेत ते म्हणतात की आम्ही व्यायाम करतो, 1-1.5 तास 2 तास सकाळ संध्याकाळ व्यायाम करतो, आमची खाल्लेली साखरही कमी होते, तरी आमचा डायबिटीज जात नाही. आता इथे तुम्ही काय सांगणार? डायबिटीसच्या पेशंटमध्ये, रुग्णांमध्ये 3 स्कंद आहेत. 3 गोष्टी खूप महत्वाच्या: आहार, तुमचा व्यायाम आणि योग्य औषधं. बऱ्याच पेशंटला असं वाटतं की आपण इन्शुलिन घेतोय किंवा डायबिटीसची औषधं घेतोय, माझे साखर नियंत्रणात आहे, 140च्या आत, मला काही प्रॉब्लेम नाही, मी व्यवस्थित आहे, मला डायबिटीसमुळे काही होत नाही. असं बिलकुल नाही. तुमची साखर जरी नियंत्रणात असते तरी इतर जे काही घटक आहेत ते शरीरातल्या प्रत्येक पेशींवर परिणाम करत असतातच. त्याच्यामुळे तुमचा आहार पण तितकाच व्यवस्थित पाहिजे आणि तुमचा व्यायाम ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आयास ही गोष्ट महत्वाची आहे. नको असणारा कफ वाढलेला आहे. जसं आपण बघितलं की शरीरातले नको असणारा द्रव मल बाहेर काढण्याचं काम जसं युरिन मार्फत होतं तसं ते स्वेदामार्फत पण होत असतं. म्हणजे स्वेट भरपूर होणं हे डायबेटिक पेशंटला खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्यायाम ही गोष्ट खूप महत्वाची आहे. स्वाभाविक व्यायाम कोणता करायचा, काय करायचा हे प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार होत असतं. म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी तुम्हाला डायबिटीस आहे आणि आपण तुम्हाला 40 सूर्यनमस्कार घाला किंवा 3 किलोमीटर चाला असं तर सांगू शकत नाही. हे रुग्णानुसार बदलत असतं. पण व्यायाम कोणताही तुम्ही व्यायाम करा, अर्धा तास 1 तास पण भरपूर घाम येणं. तुम्ही पाऊण तास चालताय, रोज 5 किलोमीटर चालताय आणि तुम्हाला घाम अजिबात येत नसेल तर त्या चालण्याचा उपयोग नाही. स्वेद प्रवृत्ती भरपूर झाली पाहिजे, स्वेटिंग भरपूर झालं पाहिजे. रोजचा रोज नियमित व्यायाम, 4 दिवस केलाय 3 दिवस सुट्टी, ह्या व्यायामाचा उपयोग नाही. त्याच्यामुळे व्यायाम ही गोष्ट डायबेटिक पेशंटमध्ये अतिशय महत्वाची आहे. याशिवाय आजचा आपला आरोग्य सल्ला आहे तो खास तुमच्यासाठी आहे. बघूया काय आहे तो. मधुमेही रुग्णांनी जेवणामध्ये 25% धान्य, 25% डाळी, 25% कोशिंबिरीचे प्रमाण ठेवावे. मधुमेही व्यक्तींनी भात, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावे. यामुळे रक्तातील साखर वाढण्यास अटकाव होतो. रोज सकाळी घाम येईपर्यंत किमान 45 मिनिटे चालावे अथवा हलके व्यायाम करावेत. खास करून मधुमेही व्यक्तींनी जेवणानंतर 2 तासांनी पायऱ्या चढण्या उतरण्याचा व्यायाम करावा. यामुळे रक्तात अचानक वाढलेली साखर ही पटकन कमी होते. प्रेक्षको, आजचा कार्यक्रमातला कुठलाही भाग तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर त्याचं पुनःप्रसारण आहे सोमवार दिनांक 23 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला आणि ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. प्रेक्षको, वेळ कमी आहे आणि आपल्याला सर खूप प्रश्न विचारायचे आहेत. सर, थोडक्यात माझा असा प्रश्न आहे जे त्यांच्या आणि माझ्याही मनात आहे. कडू पदार्थ खाल्ल्याने मधुमेह आपल्याला टाळता येऊ शकतो का? हो, तिखट सेवन, कडू पदार्थ हे डायबिटीसमध्ये महत्वाचं सांगितलं आहे, पण त्याचा अतिरेक नसावा. कारण बरेच कारलं चांगलं आहे असं म्हणणारे पेशंट रोज कारल्याचा ज्यूस घेत असतात आणि ते अति कारल्याचा ज्यूस हा वात वाढवण्यासाठी, डायबिटीस वाढवण्यासाठी उलट मदत करू शकतो. त्यामुळे घ्यावं पण ते नियंत्रणामध्ये असावं. नक्कीच. साखरेऐवजी गूळ वापरणं योग्य की अयोग्य? वापरायला कधीतरी हरकत नाही, नेहमीच वापरावं असं नाही. मेथी दाणे जर रात्री भिजवून सकाळी खाणं तर हे योग्य का? पदार्थांमध्येच येतं. कधीतरी करायला हरकत नाही. कंटिन्युअस तुम्ही 4-4 महिने चालू ठेवलंय असं नको. चपाती गव्हाच्या ऐवजी ज्वारी खाणं हे योग्य की अयोग्य? अतिशय योग्य. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. एक जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय मार्गदर्शन सांगाल?
आपल्याला मधुमेह झालाय त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यभरच औषधं घ्यावी लागणार. एकतर आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे ऐकलेल्या असतो, सायलेंट किलर आहे, शरीराच्या प्रत्येक अवयवांवर परिणाम करत असतो, मग आता आपल्याला मेजर कॉम्प्लिकेशन्स होणार की काय अशी एक प्रकारची भीती सतत सतावत असते. पण तशी गोष्ट नाहीये. त्याला योग्य पद्धतीने सामना करणं महत्वाचं. ही अचानक होणारी गोष्ट नाही हे लक्षात ठेवा. ह्यात तुम्हाला स्वतः प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग ते तुमचा आहार बदलणं असू दे, तुमची इतके वर्ष जे करताय तेच करायचं नाहीये हे लक्षात घ्या. तुम्ही जो आहार घेताय तोच आपल्याला बदलायचा. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या घ्यायला सुरुवात करा, ज्या आवडतात त्या अवॉइड करा. ह्या गोष्टीने सुद्धा तुमचे शुगर कंट्रोलमध्ये यायला मदत होणार आहे. तुमचा नियमित व्यायाम ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि आहार आणि व्यायाम हे गोष्ट कधी आहेत, ज्यावेळेला तुमचे शुगर कंट्रोलमध्ये येईल त्यावेळेला पुन्हा वाढू नये म्हणून. पण तुमच्या शरीरात जे बदल झालेले आहेत, ऑलरेडी जो अवयवांवर परिणाम झालेला आहे तो नॉर्मल करण्यासाठी आपल्याला प्रॉपर आधी आयुर्वेदिक औषधांची उपचारांची गरज आहेच. त्यामुळे ते सुद्धा सुरू करणं महत्वाचं आहे. नक्कीच. प्रेक्षक, उदरभरण नोहे ज्यानी जे यज्ञ कर्म असं आपण बोलतो, पण आज आपल्याला खरंच कळालं की आपल्या पोटातल्या यज्ञामध्ये सुद्धा योग्य आणि सात्विक गोष्टींची सुद्धाच आहुती देणं गरजेचं आहे. तेव्हाच आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहील. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण असे विषय समजावून सांगितलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. प्रेक्षक, तुम्हीही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार. भेटूया नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. Thank you.